हाय, माझं नाव आहे दीपाली. मी एक मराठी पोरगी आहे. कामावर आल्याच्या नंतर मी भांडी घासायला घेतलं. थोडा नाश्ता केला. नाश्ता करून चहा केला. चहानंतर मॅगी केली. मॅगी केल्यानंतर मला किचनवरती लई घाण पडलेले होते म्हणून थोडे भांडे घासून घेतले. भांडे घासताना विचार केला की यार, जीवनामध्ये एकच काम आहे, खाली घरचं काम आणि बाहेरचं काम, अजून काहीच काम नाही आहे. त्याच्यानंतर मी भांडे घासून पटकन आवरून घेते. तर त्याच्यानंतर मी किचन साफ करायला घेतला. किचन साफ करून घेतल्याच्या नंतर मी आली, जरा विचार केला हात धुवून घेते पटकन. हात धुवून घेतल्याच्या नंतर भांडे धुवायला घेतले. भांडे धुवून घेतल्याच्या नंतर मी थोडेसे असं वाटलं की मनाला जरा आपण पण जरा रिलॅक्स घेऊया. बट आपल्या जीवनामध्ये काय आहे, काहीच नाही. कामं केल्याशिवाय काही भेटणार नाही आपल्याला. कामं करा आणि हे करा. नंतर मी किचन साफ करायला घेतला. जरा गॅस घासल्याच्या नंतर जरा मी पुसून घेते. पुसून घेतल्याच्या नंतर पटकन मी ओल्या कपड्याने जरा पुसून घेतलं, साबणाचं पुसून घेतल्याच्या नंतर मी किचनच्या खाली पण जरा पुसून घेतलं आहे. मी किचनच्या खाली पण जरा चिकचिक होतं ना, सगळं पडतं ना, ऑइली आहे सगळं जेवण आपण करतो. तर नंतर विचार केला झाडू मारून घेते. झाडू पण खूप घाण होतं घर म्हणून झाडू मारायला घेतला. झाडू मारून घेतल्याच्या नंतर सगळीकडले पंख्याने सगळं ते घाण ओढले पूर्ण. मग झाडू मारण्याच्या नंतर थोडंसं साबुदाणा भिजवायला घेतला. साबुदाणा भिजवून घेतल्याच्या नंतर मी कचरा आवरून घेतला. कचरा आवरूनच्या नंतर मग थोडंसं बसलीच्या नंतर कचरा कशी आवरते मी. और खूप त्रास होतो. काय करू, काम तर करावंच लागेल. काम नाही केलं तर काय होणार आहे. सगळं एकटीने करावं लागतं. हात धुवून घेतल्याच्या नंतर साबुदाणा परत भिजायला ठेवला आहे. साबुदाणा भिजायच्या नंतर जरा किती लागतं सकाळसाठी नाश्त्याला, साबुदाणा घेतला भिजायला. पाणी टाकलं 1 तांब्या. त्याला थोडंसं धुवून घेतलेलं मी. मग शेंगदाणे घेतले मी भाजायला. किती लागतं त्याप्रमाणे शेंगदाणे घेतले. मग थोडंसं कढाई गरम करून नंतर शेंगदाणे टाकले. कोणते पाणीचं होतं ना म्हणून थोडा शेंगदाण्याला परतून घेतला. त्याच्यानंतर आमचे शेंगदाणे होत आहे भाजून. ते होत आहे बाय, गुड बाय. बघा कसे शेंगदाणे होते. बाय बाय. तर पार्टला भेटूया आपण. बाय.